बार्शी विधानसभा 246 चा निकाल पहा. आमदार राजेंद्र राऊत यांना 4,924 व माजी मंत्री दिलीप सोपल यांना 3,711. या पहिल्या फेरीमध्ये राऊत यांनी 1,213 मतांनी आघाडी घेतलेली आहे. खडकलगावने राजेंद्र राऊत यांना सर्वाधिक 449 मतांचा लीड दिलेला आहे, तर दुसऱ्या फेरीमध्ये 401 मतांनी दिलीप सोपल पुढे आहेत. एकूण फेरीत राजेंद्र राऊत यांना 665 मतांनी आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीत विनोद जाधवांची चिमणी 71 मते घेऊन फूर झाली, तर तिसऱ्या फेरीमध्ये राजेंद्र राऊत यांना 657 मतांनी आघाडीवर आहेत. राऊत यांनी 1,422 मतांची आघाडी घेतली आहे, तर चौथ्या फेरीमध्ये 1,063 ने राऊत यांना लीड मिळाले आहे व चौथ्या फेरी अखेरीस 2,485 ने राऊत लीडवर आहेत. पाचव्या फेरीत सोपल यांना 641 मतांचा लीड. एकूण मतामध्ये राजेंद्र राऊत 1,844 ने पुढे आहेत. सहाव्या फेरीत 1,322 मतांनी सोपल आघाडीवर व सहाव्या फेरी अखेर राऊत यांना 522 मतांचा लीड. सहावी फेरी एकूण मतं सोपल यांना 29,809 मते तर राऊत यांना 30,287. सातव्या फेरीमध्ये झाडबुके कॉलेज, सिल्वर ज्युबली, सेठ अगरचंद कुंकलोळ, प्रशाला, नगरपालिका 9 नंबर शाळा, नगरपालिका 2 नंबर व सातव्या फेरीत 537 राजेंद्र राऊत यांना लीड आणि 1,006 मताने राऊत हे आघाडीवर आहेत. आठव्या फेरीमध्ये नगरपालिका शाळा नंबर 11, नगरपालिका शाळा नंबर 2, नगरपालिका शाळा नंबर 5, शाळा नंबर 13, शाळा नंबर 8 व गांधी छात्रालय. आठव्या फेरीत सोपल यांना 1,635चा लीड व आठवी फेरी अखेरीस मशाल 549 ने पुढे आहे. तर नववी फेरी नगरपालिका शाळा नंबर 8, साधना प्रशाला, शिशु विहार, शिवाजी कॉलेज, जिजामाता विद्या मंदिर, महात्मा फुले विद्या मंदिर, नगरपालिका शाळा नंबर 6. नवव्या फेरीत सोपल यांना 1,158 मतांची आघाडी सोपल यांना आहे. 1,707 मतांनी आघाडीवर आहेत. दहावी फेरी महात्मा फुले विद्या मंदिर, माजी सैनिक रेस्ट हाऊस, जिजामाता विद्या मंदिर, सोजर इंग्लिश स्कूल, नगरपालिका शाळा नंबर 4, हुसेन बहुउद्देशीय हॉल, अभिनव हायस्कूल. दहाव्या फेरीत सोपल यांना 2,252 मतांचा लीड आहे व सोपल यांनी 3,959 मतांनी आघाडी घेतली आहे.